हाय फ्रेंड्स, मी आज खास करून तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे. प्लीज बघा. हे बघा, हे आहे गोंडकतरी. गोंडकतरीचे खडे ना. गोंडकतिरा. गोंडकतिरा, हां, गोंडकतिऱ्याचे खडे. हे बघा, हे असे असतात. हे 5 खडे घ्यायचे आणि पाण्यामध्ये भिजत ठेवायचे. आणि हे सब्जा तर तुम्हाला माहितीच असेल, सगळ्यांच्या घरोघरी वापरतातच उष्णता झाल्यानंतर. आणि हा सब्जा आणि हे गोंडकतिराचे 5 खडे, हे आपण रात्री पाण्यामध्ये 5 ते 6 तास भिजत ठेवायचे. 5 ते 6 तास भिजत ठेवल्यानंतर हे बघा, त्याचं असं हे होतं. गोंडकतिराचं असं बर्फासारखं हे दाखवा. हा पाण्यात भिजत ठेवल्यानंतर हा बर्फासारखा असा खडा होतो. सेम बर्फ. आणि हे सब्जा जेली सारखं. आणि हा सब्जा. तर आता मी बघा, रात्री सब्जा आणि गोंडकतिरा हे भिजत टाकला होता 5-6 तास. त्याच्यानंतर हे असं मिश्रण झालेलं आहे. ह्या मिश्रणामध्ये काळं मीठ आणि लिंबू मिक्स करून ह्याचा सरबत करून प्यायचा. हे आपल्या शरीरातल्या उष्णतेसाठी खूप गुणकारक आहे. शरीरातली उष्णता आपल्या खूप कमी होते आणि खूप छान ह्याचा फरक पडतो. म्हणून तुम्हाला कोणालाही उष्णतेचा जर त्रास होत असेल तर तुम्ही हे करून बघा. गोंडकतिरीचे 5 खडे आणि सब्जा 5-6 तास भिजत ठेवायचा. आणि सकाळी उठल्यानंतर त्याच्यामध्ये काळं मीठ, हे बघा मी इथे घेतलंय, हे मी तुम्हाला प्रत्यक्षात करूनच दाखवते आता. हाडं मजबूत होतात. हां, ह्याने हाडं पण, बोला ना तुम्ही पण, ह्याने हाडं मजबूत होतात. हे बघा, मी तुम्हाला करूनच दाखवते प्रत्यक्षात. हे बघा, हे गोंडकतिराचे पीस आणि सब्जा हे मी 4-5 तास ग्लासामध्ये 4-5 चमच ग्लासामध्ये घेतलंय. ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी वाढवलं. आणि हे बघा, हा लिंबू आहे. हा लिंबाचा रस यात मिक्स केला. लिंबाचा रस मिक्स केला आणि त्याच्यामध्ये हे मी काळं मीठ थोडंसं मिक्स केलं. काळं मीठच मिक्स करायचं आणि हा असा सरबत करायचा. हे बघा, अजून थोडं पाहिजे तर आपण हे सब्जा घेऊया. म्हणजे 5 ते 7 चमच सब्जा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये काळं मीठ आणि लिंबू मिक्स करून हा सरबत अनुशापोटी प्यायचा. शरीरातली सगळी हीट, सगळी उष्णता कमी होते.